नाही, ते माझ्याकडे फोन आला होता त्या दिवशी जेव्हा ते दंगल घडलं होतं ते माझ्या ऑफिसला येऊन बसले होते दुपारी ते माझ्या कामासाठी आणि त्याचा CCTV फुटेज आम्ही काढत आहे आणि पोलिसांना नाशिक पोलिसांना मी विनंती करतो की तुम्ही त्यांचं लोकेशन मोबाईलच्या आधारावर किंवा CCTV फुटेजच्या आधारावर तुम्ही हे काढून बघा की ते आमचे पार्टीचे जे अध्यक्ष होते ते कुठे होते करके फक्त ते MIM शी संबंधित आहे आणि कोणालाही आपल्याला उचलून जेलमध्ये टाकायचे असेल तर मी नाशिक पोलिसांना हात जोडून विनंती करतो त्या दिवशी तो माणूस मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने खूप जबाबदारीने तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये ते बसलेले होते आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट करताना फक्त त्याचं मुस्लिम नाव आहे म्हणून अरेस्ट न करता तुम्ही त्याचं लोकेशन कळवा की कुठे होतं ते मोबाईलच्या टॉवरच्या लोकेशन घ्या त्याचा आणि CCTVच्या फुटेजच्या आधारावर आणि ते तिथे सापडले असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करा आम्ही हे त्याच्यामध्ये काही बाधा आणणार नाही आहे पण चुकीच्या लोकांना तुम्ही ज्यांचा काही दोष नाही आहे त्यांना फक्त जेलमध्ये टाकत असेल तर आम्ही नाशिक पोलिसांची निंदा करत आहे 2 मिनिटं थांबा.